आपली पूजा ही झालेली आहे इथं आणि इथलं तुम्हाला मी सांगितलं सगळं. तर धन्यवाद सर. म्हणजे बरंच काय कागद आपल्यापाशी म्हणजे नव्हते तर ॲडजस्टमेंट करून आणि सगळं ओके मध्ये काम करून दिलं बघा ह्या दोन्ही सरांना. तर मनापासून ह्यांना धन्यवाद. आता आपल्या गाडीची पूजा ही झालेली आहे आणि आता आम्ही घरी जाणार आहे. तर त्याला कारभारी गाडी चालवणार आहे ना आम्ही काय आमच्या स्कूटीवर जाणार आहे. मग स्कूटी कोणी नवीन गाड्या चांगली चालवणार ना. येते का चालवायला? लायसन आहे का बघू? काय एकतर कारभारी म्हणताय माझी इज्जत घालवते माझी इज्जत घालवते. हा का काय नको चला. तर कारभारी पुढं आलं होतं कारण बँकेचं काम होतं ना मग त्यासाठी कारभारी गाडीवर आलं म्हणजे पुढं गाडीवर आलं आणि मी नाता भाऊजी एसटीनं आलो होतो. तर चला आता आपल्या पहिल्या गाडीमध्ये मी बसणार आहे. आता इथून कुठं जायचं आहे तुम्हाला सगळं दाखवणार आहे. पाया पडून बसती पाहिजे तुम्हाला दाखवायला. परत माणसाला आधी पाया बी पडली नाही गाडीच्या. आपण दागा जोड जोडी दा बाय दरवाजा लावू द्या. पेट्रोल आहे का त्यात का देऊ 200 रुपये बाय का आहे का नाही तर कुठे तर बंद पडचा. बरं चला बरं चला मग महागत जाऊ. ही ह्याच्यात बी टाकायचंय. मला माहित नव्हतं व नटून थटून आले असती. मला वाटलं नुसती कागद करायच्या ती. आणि सॉरी बर का मी एक जणीला खोटं बोलली की मी दवाखान्यात चालली म्हणून. कारण मी जर गाडीचं काम सांगितलं असतं मला येऊन दिलं नसतं आणि कागदपत्राचं काम होतं. थोडस काचा लावते म्हणजे कसं आहे काय गाडी बी मरणाचा आवाज यायला लागलाय. नाही उघडते की मी काच. तर कारभारीला मी सांगितलेलं आहे. कारभारी सकाळी सुद्धा मला काय म्हणत होतं माहितीये का तुझी इच्छा असेल तर घे माझ्यावर तू अवलंबून राहू नको. मला रोडच आलं सकाळी. मग आपल्या सचिन भाऊजीनं पण लय समजावून सांगितलं नाता भाऊजीनं समजावून सांगितलं. आता कारभारीला आम्ही जाणार आहे दारू सोडवायला घेऊन. कारभारीसाठी औषध आणणार आहे दारू सोडवायचं. मग त्यांना एकदा दारू सोडली का नाही त्यांची इज्जत पण घालवत नाही आणि त्यांना काय म्हणत नाही. कारभारीचं इतकं कौतुक करते इतकं लाड करते ना मापच नाही. आता माझ्याकडे आहे नवीन घेतले ना पेढ्याला पैसे द्यायचा. बर घेतले तर पेढ्याला पैसे द्यायचे. आता इथनं डायरेक्ट आपली गाडी जाणार आहे पेट्रोल पंपावर. म्हणजे आता कुठं कुठं पहिले नवीन गाडी आपल्याला कुठं कुठं फिरवायची तिथं दाखवणार आहे. मला इतका आनंद झालेला आहे कारण अचानक ह्या गोष्टी ठरल्या. कारण तुम्हाला का ठरल्या कशा ठरल्या तुम्हाला सांगू पण वाटतंय आणि परत वाटतंय की नाही का एवढा आनंदाच्या भारातून आपलं काय चुकीचं शब्द गेलं तर जरा वाईट वाटन. कारण कारभारीला कामच नव्हतं. काम नाही म्हणलं चला असंच खाऊन पिऊन उडवण्यापेक्षा डोक्याची मंडाई करण्यापेक्षा म्हणलं स्वतःची गाडी घेतलेली बरी हे का नाही. स्वतःच्या हिमतीनं माझ्या नवऱ्याची मी आयुष पहिली पण पूर्ण केली का नाही कारभारी. टू व्हीलर घेऊन दिली सगळी त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या. आता कारभारीची एक इच्छा पुरी करायची त्यांच्या दारूचं नाही ना जाता त्यांना औषध घेऊन जाते दारूचं इंजेक्शन देते टेंबुर्णीतनं हे का नाही.
इथून आपण पंपात चाललोय. पंपातून परत बाहेर निघलं की मग एक नारळ घ्यायचा. नारळ हे ते सगळं सामान घ्यायचं आणि गेल्या गेल्या का नाही आपल्याला बाबासाहेबांची ती म्हणजे वाटतंय बरं का घरी पूजा करावं. पण मी ह्यांना काय म्हणलं, मी जाते कामावर म्हणलं. मी कामावरनं तशीच आली म्हणलं, कामाला जायचं ती तशीच आली म्हणलं. तुम्ही करा पूजा, पण ही म्हणतात नको, 5 बाया बोलवून आपले पूजा केलेली बरी असते. बरं चांगली गोष्ट आहे म्हणलं करू. तर व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण करा बरं का. आणि आता भाऊजी राहिलं की मागच दिसणार आता. तर आणली बघा पहिल्यांदा पेट्रोल पंपावर. इथं पेट्रोल टाकायला लागले. पेट्रोल आलं पहिल्यांदा आपल्या गाडीमध्ये 1000 रुपयाचं पेट्रोल टाकायला लागते. पेट्रोल का डिझेल काय टाकतोय आपण, पेट्रोल का डिझेल? डिझेल टाकायला लागलं पहिल्यांदा 1000 रुपयाचं. तर CNG ची गाडी घेतली नाही, आपण गरीब आहे का नाही. करमाळ्यावर येता येता भाऊजी मागच राहिलं, गाडीमध्ये स्कूटीमध्ये टाकायचं होतं. सोडलं की 1000 रुपये सोडलं की. आव इथं तुम्ही डिझेल टाकायच्या आधी तर बघायचं काय, चेक केलं, त्यांना भरोसा सुद्धा नाही. आव गाडीत डिझेल टाकायच्या अगोदर पैसे सोडलं मी. आता इथून निघालो. आता भाऊजी असतं तर त्या बी गाडी स्कूटीमध्ये पण टाकलं असतं 200चं, पण नाहीत. आता आपल्या रूम भाड्यासाठी आता इथं हवा भरायची, विसरलीच मी. हवा भरायची बघा तुम्हाला किती हवा पाहिजे ते घ्या भरून. तुम्हाला येते का भराय? आता कारभारी भरणार नाही तर. कारभारी हवा भरायला लागला तर भरपूर भरा हवा, महिनाभर गेली पाहिजे काय. काय की बाय काढूनच ठेवलं हवा भरायला. फोनचे माझ्या कॅलरीटीत गेले. भैरोबाच्या इथं कारभारीनं आणल्या गाडी उभा केली बघा. इकडं आमचं भैरवनाथाचं मंदिर आमच्या गावाला प्रसन्न झालेलं. तर शोरूममधनं डायरेक्ट का नाही गाडी इथं आणली. आता मी पण लावते काय, माझा तर अवतारलंय वक्ताचे आहे. राहा तिथं उभा, आता फोटो काढते. इथं आलो होतो आता कारभारीनं आणल्या देवापाशी गाडी आणली. आता इथून आली तर पंच पाठ. आता आपण घरी जाणार. तर एव्हरीबडी गाडी शेवटी आपल्या घरी आणलेली आहे. कारण का नाही इथनं गेल्या गेल्या कारभारीनं गाडी देवाला नेली, देवाच्या पायाही पडलो, देवाला एक नारळ फोडला आणि आता आपल्या घरी गाडी आलेली आहे. तर गाडी वळवून घ्यायला लागलं तर कारभारी. आता सगळा चढ आहे, आता कसं काय करतात
कुणाच ठाव. तर आता मी आवरून घेते. त्यांनाच केलंय तसं. घेते आता आवरून, आपल्या घरी पूजा करायची. आता माझ्या पद्धतीने एकदा पूजा बघा.